जिल्हा नियोजन समितीचा निधी रोजगार निर्मितीवर खर्च करण्यावर भर द्यावा, यातून लोकाभिमुख विकास कामे, प्रशासनातील गतिमानता आणि पारदर्शकता या समन्वयाने जिल्ह्यातील विकास कामे वेळेत करावीत, तसेच निधीचे योग्य व्यवस्थापन करावे असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसळ, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते। यावेळी त्यांनी विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचे कडक निर्देश दिले। सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात आरोग्य 72 कोटी आणि नागरी विकासासाठी 73 कोटी भरीव तरतूद करण्यात आली आहे। संत्रा पट्ट्यातील 160 एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपग्रहाद्वारे फळगड व क्रीडा नियंत्रणासाठी हार्ड कॅसल ॲग्रोटेक सोबत सामंजस्य करार करण्यात आला। रस्ते विकासासाठी 34 कोटी तर ऊर्जा विकासासाठी 30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। शिक्षण 23 कोटी, महिला व बाल विकास 12 कोटी आणि गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 17 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे। सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्वतंत्र कॅन्सर वॉर्डसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मार्च 2026 पूर्वी सर्व निधी खर्ची पडेल अशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन करा। कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक भूमिहीनाला घरासाठी जमिनीचे पट्टे देण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।